परवा जे अधिवेशन झालं महिला आरक्षणच्या नावाखाली ते भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं अपयश होतं सत्तेत आल्यापासून. महिलांच्या भावनांशी खेळून महिलांचा वापर करून डिलिमिटेशनच्या नावाखाली हे बिल संसदेत आणलं. हे बिल खरं तर 2023 मध्येच पारित झालं होतं. तेव्हा सगळ्यांनी त्या बिलला मान्यता दिली होती आणि त्याच वेळेस काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी असतील, राहुलजी असतील किंवा आदरणीय सोनिया गांधीजी असतील, त्याच वेळेस 3 पत्र त्या ठिकाणी लिहिली होती आदरणीय मोदीजींना आणि सत्ताधारी पक्षाला की तुम्ही अटी का आणताय. 2023 मध्ये जे बिल आलं डिलिमिटेशनचं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अनकंडिशनल ठेवा, तुम्ही अटी तटी लावू नका. तेव्हा त्यांनी ती अट तिथे लावली डिलिमिटेशनची आणि सेन्ससची. ठीक आहे, आम्ही ते मान्य केलं. पण त्याच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की 2024च्या इलेक्शनमध्ये जेवढ्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महिला आरक्षण आणा. पण त्यांनी ते काय मान्य केलं नाही. त्या 2 अटी तशाच ठेवल्या. आता जे बिल पास झालंय 23 मध्ये ते त्यांनी परत कालच्या सत्रामध्ये 26 मध्ये ते बिल आणलं. त्याचं कारण काय आहे? कारण का 2 राज्यांमध्ये निवडणुका अजून चालू आहेत, इलेक्शन वोटिंग अजून व्हायचं आहे तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलमध्ये, म्हणून ते पूर्ण सत्र आणलं. म्हणजे 2 राज्यांच्या निवडणुकीसाठी त्यांनी पूर्ण देशाची अखंडता जी आहे ती धोक्यात टाकली. महिलांचं नाव पुढे करून महिलांचा नेहमीप्रमाणे वापर केला. प्रत्येक इलेक्शनच्या आधी त्यांचा जुमला असतो, त्यांचा धमाका असतो, त्यांची लाडकी बहीण असते. तसंच त्याच पद्धतीत महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं म्हणून ते सत्र आणलं. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नेहमीच मोदीशांचं एक स्ट्रॅटेजी असते, पण ह्या वेळेस ती फेल गेली स्ट्रॅटेजी. पहिल्या दिवशी जेव्हा डिबेट सुरू झाले ह्या बिलावर, डिलिमिटेशन बिल, महिला आरक्षणाचा उल्लेखच तुम्ही बघा लिस्ट ऑफ बिझनेसमध्ये नाही आहे, त्या बिलमध्ये नाही आहे. ते बिल फक्त कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल होतं डिलिमिटेशनच्या नावाखाली. महिला आरक्षणचं बिल 23 मध्येच पारित झालंय. त्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशी आमचे डिबेट सुरू झाले संसदेत तेव्हा आपल्याला दिसलं की अमित शहाजी आणि मोदीजी हे बॅकफूटवर गेले. खूप मोठ्या प्रमाणात ते बॅकफूटवर गेले. कारण का विरोधी पक्षांनी, इंडिया अलायन्सनी एक नॅरेटिव्ह त्या दिवसापासून सेट केला की हे महिला बिलच नाही आहे, हे महिला आरक्षण बिलच नाहीये, हे डिलिमिटेशनचं बिल आहे. आणि म्हणून कधी नव्हे तर मोदीजी ज्यांचा प्लॅन नव्हता इंटरव्हीन करायचा, पहिल्या दिवशी 16 तारखेला त्यांनी इंटरव्हीन केलं. कारण का नॅरेटिव्ह आमचं ऑलरेडी सेट झालेलं की हे महिला आरक्षण बिल नाहीये. म्हणून मोदीजींना पार्लमेंटमध्ये त्या दिवशी इंटरव्हीन करायला लागलं आणि त्यांचं नेहमी ही स्क्रिप्टेड होतं हे सगळं की आपण हे बिल आणूयात, आपण इंडिया अलायन्सचे काही पार्टनर्स जे असतील त्यांना फसवायचा मनवायचा प्रयत्न करूयात. आणि मला तेच कळत नाही, 2/3 मेजॉरिटी लागते हे बिल कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पास करायसाठी. आतापर्यंत त्यांच्या पक्षात वाटत असेल की मोदीशांची ती चाणक्य नीती एवढी सक्सेस होते, कोणी काही बोलत नाही, कोणी चॅलेंज करत नाही. त्यांना माहिती असून त्यांना 2/3 मेजॉरिटी मिळणार नाहीये तरी तुम्ही हे बिल आणलंच कसं? म्हणजे तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंच नाहीये पहिली गोष्ट. आणि डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे बिल आणताय तर तुमची तयारी पण नव्हती, 2/3 मेजॉरिटीची. मग तुम्ही आणलाच का? मग तुम्ही महिलांच्या भावनांशी का खेळलात? हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि ते खूप मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी बॅकफूटवर गेले. त्यांनी इंटरव्हीन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होणार आहे हे नेमकं आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. खूप अनसर्टनिटी होती. मी असं ऐकलं की त्या ठिकाणी आदरणीय गृहमंत्री आणि सेक्रेटरी जनरलचं थोडीसं वादावाद पण झाली. कारण का त्यांना लिस्ट ऑफ बिझनेसमध्ये थोडंसं काहीतरी अनकॉन्स्टिट्युशनल करायचं होतं. त्यांचा वादावाद झाली म्हणून दुसऱ्या दिवशी ते उत्तर कधी देणार आहेत, रिप्लाय कधी देणार आहेत, वोटिंग होणार आहे का नाही, वोटिंग कसं होणार आहे हे आम्हाला कोणालाच कळलं नाही. कारण का एकंदरीत सरकार बॅकफूटवर गेली. त्यांची स्क्रिप्ट अशी होती की त्यांना आम्हाला महिला विरोधी दाखवायचं होतं, पण त्यांचा गेम पूर्ण उलटला. कारण का आज तुम्ही बघताय त्यांचं कालचं भाषण, पहिल्यांदा असं झालं असेल की मोदीजींच्या कालच्या भाषणाच्या खाली जर तुम्ही कमेंट्स वाचले आणि जेन्युइन अकाउंट्स होते, एप्रिल 17, 2026 ला क्रिएट झालेले
झालेले अकाउंट्स नव्हते, जेन्युअन अकाउंट्स होते जे 21चे असतील 22चे असतील, त्यांना इतकं ट्रोल करतायत कारण का त्यांची ही पूर्ण जी स्ट्रॅटेजी होती ती बॅकफायर झाली, बूमरँग झाली आणि फेल झाली ही स्ट्रॅटेजी. तुम्ही अजून किती महिलांचा वापर करणार आहात? तुमची हिंमत असती तर तुम्ही 24मध्ये लागू केलं असतं, ते 23मध्ये पारित करून 24मध्ये एक्झिस्टिंग 543मध्ये तुम्ही का लागू करत नाही? तुम्ही वाढवताय. दुसरी गोष्ट 50% वाढवण्याचं म्हणजे 543चे 850 झाले असते आणि जे अतिरिक्त आहे तुम्ही बघा, हे महिला विरोधी कसे आहेत. महिलांचा वापर एकीकडे करताय तुम्ही इलेक्शनच्या वेळेस महिला बिलाचं नावाखाली, डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे करताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती महिला विरोधी आहात हे ह्याच्यावरून कळतं की तुम्हाला सीट्स वाढवून महिलांना आरक्षण द्यायचं. आरक्षण केव्हा म्हणतात? जेव्हा एक्झिस्टिंग सीट्समध्ये जेव्हा तुम्हाला जागा आरक्षित होतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात. इथे तुम्ही तुमच्या बाहुबलींना, तुमच्या गुंडांना सगळ्यांना मजबूत करताय, वाढवताय सीट्स आणि त्या वाढीव अतिरिक्त सीट्समध्ये तुम्ही महिलांना आरक्षण देताय. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला महिलांना आरक्षणच द्यायचं नाही आहे. तुम्हाला द्यायचं असतं तर तुम्ही 24मध्ये दिलं असतं. तुम्हाला द्यायचं असतं तुम्ही अजूनही एक्झिस्टिंगमध्ये पुढच्या 2029ला तुम्ही दिलं असतं. एक्झिस्टिंग 543 तुम्ही 50% कोणत्या बेसिसवर? रॅन्डम नंबर, विश्वगुरूंना वाटलं म्हणून त्यांनी 50% घेतलं. बरं, दुसरी गोष्ट मान्य करतो डिलिमिटेशनची गरज आहे, आम्हाला पण वाटतं डिलिमिटेशनची गरज आहे, पण डिलिमिटेशनची पद्धत असते. एक तर डिलिमिटेशन का होतं? जेव्हा लोकसंख्या वाढते. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी राहिलो आहोत, लोकसंख्या वाढते. जर लोकसंख्या वाढली तर तुम्हाला नाही वाटत की तुम्ही फ्रेश सेन्ससची आकडेवारी घ्यायला पाहिजे होती? तुम्ही 2011ची सेन्ससची आकडेवारी घेताय, त्याच्यावर तुम्ही 50% टाकताय आणि सेन्सस न करता तुम्ही डिलिमिटेशन करता आणि हे 50% रॅन्डम. मग तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणताय की सेन्सस चालू आहे, कास्ट सेन्सस चालू आहे. रजिस्ट्रार पण म्हणाले की 6 महिन्यात डिजिटल सेन्सस असल्यामुळे आम्ही तुम्हाला 6 महिन्यात ती माहिती उपलब्ध पण करून देतो, अवेलेबल पण करून देतो. पण नाही, ह्यांना घाई लागले नाही, कारण का 2 निवडणुका आहेत, एवढ्या त्यांच्यासाठी निवडणुकाच महत्त्वाच्या असतात, देशाची अखंडता महत्त्वाची नसते. हे एवढं अनकॉन्स्टिट्युशनल आहे की हे पूर्ण नॉर्थ साऊथ ब्रेकअप करणार आहे, डिवाइड करणार आहे आणि असंवैधानिक पद्धतीने हे बिल पास करण्याचा अतिशय खालचा असा प्रयत्न अमित शाहजी आणि मोदीजींनी केला, ह्या सत्ताधारींनी केला. एवढंच नाही, पण त्यांच्यात कुजबूज होती हे बिल त्यांचं डिफीट झाल्यानंतर की पता था की गिरने वाला है तो लाया ही क्यों. एवढी मोठी एम्बॅरेसमेंट गव्हर्नमेंट सत्ताधाऱ्यांना झाली आणि म्हणून त्यांचा पूर्णपणे फेलियर आहे, त्यांचा पूर्णपणे डिफीट आहे. महिलांना नेहमीप्रमाणे पुढे करून हे डिलिमिटेशन बिल पारित करण्याचा अतिशय घाणेरडा असा प्रयोग मोदीजी, अमित शाहजी आणि पूर्ण BJP करत होते. ते बॅकफूटवर गेलेत आणि म्हणून हे जे आज तुम्हाला दिसतंय, मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत, इतर सगळे मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावं प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाही आहे, कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे. त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडलेत आणि आता काही चालू शकणार नाही. हा त्यांचा डेस्परेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडलेत आणि आपल्याला दिसून येतील. मी कोण लागून गेली, पण जेव्हा आपण बघतो कमेंट्स बघतो सोशल मीडियावर किंवा खूप जण आता बोलायला लागलेत त्याबद्दल, की आपल्याला कळतं की महिला विरोधी भाजप महिलांचा वापर करून डिलिमिटेशनचं बिल आणण्याचा प्रयत्न, आरक्षणाच्या विरोधात असलेले, कारण का ॲडिशनल सीट्समध्ये त्यांचे बाहुबली, त्यांचे गुंडाराज, त्यांच्या सगळ्या लोकांचे सीट्स परमनंट करून फक्त अतिरिक्त सीट्स महिलांना द्यायचा त्यांचा विचित्र प्रयत्न होता. आणि खरंच जर त्यांना महिलांच्या बद्दल काही असेल तर एकतर महिलांना तुम्ही बघता महाराष्ट्रात खरातांचं प्रकरण असेल, महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत, आणि खरंच जर त्यांना काही करायचं असेल तर मग त्यांनी एक्झिस्टिंग आम्ही चॅलेंज करतो त्यांना, एक्झिस्टिंग 543मध्ये तुम्ही महिला आरक्षण करून टाका. 29च्या इलेक्शनमध्ये महिला आरक्षण देऊन टाका आणि डिलिमिटेशन सेन्ससची वाट बघा. लोकशाही पद्धतीने डिलिमिटेशनवर चर्चा होऊ दे. पण हे जे तुम्ही देशाची अखंडता, देशाची एकंदरीत जी युनिटी आहे ती तुम्ही खराब करण्याचा
विचित्र घाणेरडा प्रयत्न आजपर्यंत कोणी केला नसेल. आणि फक्त 2 इलेक्शनसाठी. म्हणजे तुम्ही बघा, काल पण नॅशनल प्लॅटफॉर्मवर येतात, काँग्रेसचं नाव 50 वेळा घेतात, कमीत कमी 50 वेळा घेतात. हा नॅशनल प्लॅटफॉर्म आहे. मागे तुमचा तिरंगा होता, बीजेपीचा झेंडा नव्हता. आणि मग एवढा ड्रामा त्या ठिकाणी तुम्ही करता. आणि खरंच काही असेल तर मग आणा बिल, आता ताबडतोब पारित करा. ते पारित तर झालंय, लागू करा 543 वरती बिल. आणि महिला आरक्षण लगा, सगळ्या महिलांना त्या ठिकाणी सुरक्षित द्या. त्या पक्षात एक तर लोकशाही नाही आहे. आपण ऐकतो की त्यांच्याच महिला म्हणतात की आपको तो बोलने के लिए चान्स मिलता है, हमें तो चान्स भी नहीं मिलता है. म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगितलं तर असं आहे. आणि आज जे हे म्हणतात की काँग्रेस किंवा इंडिया अलायन्स महिला विरोधी आहेत, नेमके तेच. आणि आपण बघतो RSS पासून आत्तापर्यंत महिलांना ऑब्जेक्टिफाय करतात, महिलांना तुच्छ समजतात, महिलांना एकदम खालचं स्थान देतात, महिलांना संरक्षण देत नाहीत. आणि नेमकं सगळ्यांना माहिती आहे की कोण महिला विरोधी आहे आणि कशा प्रकारे महिलांचा वापर करून, महिलांच्या नावाखाली महिलांच्या भावनेशी खेळून तुम्ही डिलिमिटेशन बिल स्वतःच्या फायद्यासाठी, जिकडे तुमची सत्ता आहे, ज्या राज्यात तुमची सत्ता आहे तिकडे तो 50% फॉर्म्युला फायदेमंद ठरणार आहे, जिकडे तुमची सत्ता नाही आहे तिथे तो फायदेमंद ठरणार नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या अनेक वर्ष आमचंच राज्य असेल, आमचीच हिटलरशाही असेल, ह्या दृष्टिकोनातून, ह्या उद्देशाने तुम्ही ते बिल आणण्याचा वाईट प्रयत्न केला. त्याचा मी निषेध करते आणि महिला विरोधी भाजपचा पण निषेध करते. ह्या ठिकाणी शोभाताई. नमस्कार. आत्ताच आपल्या खासदार प्रणितीताई यांनी सविस्तर आपल्याला महिला बिलाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर मला देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 16 तारखेला हे स्पेशल अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनामध्ये जे काही विधेयक मांडण्यात आलं तर त्या संदर्भामध्ये नारी शक्ती वंदन बिल जे आहे त्याच्या कुठलाही उल्लेख त्याच्यात नव्हता. डिलिमिटेशन बिल ते होतं आणि त्याला सर्व विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी विरोध केला आणि अतिशय सगळ्यांनी चर्चा केली त्या बिलावरती. 2023ला हे बिल मंजूर झालेलं होतं आणि असं असताना त्यांनी त्याच्यामध्ये अट टाकली की डिलिमिटेशन आणि जनगणना हे झाल्यानंतरच हे बिल लागू होईल. त्यावेळी देखील काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी असतील, खरगे साहेब असतील, राहुलजी गांधी असतील आणि सगळ्या इंडिया गठबंधनच्या नेत्यांनी सांगितलं की हे 2024ला आपण लागू करा. त्यावेळी त्यांनी त्या अटी टाकल्या आणि आता हे 3 दिवस हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी नसताना देखील त्यांनी हे बिल आणलं आणि संपूर्ण सभागृहाचा, खासदारांचा त्याच्यामध्ये 3 दिवस वेळ घेतला. एवढा खर्च तो देखील वाया गेला. कारण त्याच्यामागे एकच कारण होतं की पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये निवडणुका चालू आहे, इतर 4 राज्यांमध्ये निवडणुकाच्या तयारी चालू आहे, तिथे महिलांची मतं त्यांना मिळायला पाहिजे आणि ह्या 2 राज्यांमध्ये त्यांची सत्ता नसल्यामुळे त्यांनी हा फार सगळा केलेला आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की 2023 साली जे काही मातृवंदन, नारी शक्ती मातृवंदन जे बिल आहे ते मंजूर झालेलं आहे ते त्यांनी तातडीने लागू करावं. ज्या काही 543 जागा आहेत त्याला ते लागू करावं. 181 सीट्स महिलांसाठी त्यांनी द्याव्या. आणि असं नसताना त्यांनी डिलिमिटेशनचं बिल त्याच्यामध्ये घुसवलेलं आहे. त्याचा संपूर्ण आम्ही त्याच्यासाठी विरोध करतो आहे. कारण महिलांचं जे काही त्यांनी सांगितलं तर त्यांना कुठलाही महिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हे राजकारण ते महिलांच्या आड करता आहेत. महिलांना कुठलंही त्यांना राजकारणामध्ये सन्मान द्यायचा नाही आहे. कारण आजपर्यंत जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये काँग्रेस पक्षानेच महिलांना सन्मान दिलेला आहे. आपल्या महिला अध्यक्षा, अखिल भारतीय काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू
यांना काँग्रेसने केलेला आहे. आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना काँग्रेसने केलेलं आहे. आपल्या स्पीकर मीरा कुमार या काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या आहेत. राष्ट्रपती आपल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या देखील काँग्रेसने केलेले आहे. पहिल्या न्यायाधीश असतील सर्व काँग्रेसच्या माध्यमातून झालेले. यांनी भाजपाने एकही महिला पंतप्रधान आजपर्यंत केलेली नाही आहे. एकही त्यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्यांनी महिलांना सन्मान दिलेला नाही आहे. आणि ज्या काही घटना या देशामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये घडलेल्या आहेत तिथे कुठेही हे धावून गेलेले नाही. मणिपूरची घटना आता ताईंनी सांगितली, हाथरसची घटना असेल, उन्नावची घटना असेल, जे काही आपण बघतो आहे, पहलगाम असेल, तर कुठे त्यांनी तातडीने ते गेले आणि तिथे व्हिजिट केली आणि महिलांना त्यांनी त्या ठिकाणी सन्मान दिला किंवा त्यांना मदत केली. आजपर्यंत कुठेही असं घडलेलं नाही. हे त्यांना माहिती होतं की 2/3 मेजॉरिटी नाही आहे, तरी पण हे बिल आणून जरी हे पास झालं समजा चुकून, तर आम्ही पास केलं भाजप सरकारने. आणि जर हे बिल पडलं तर काँग्रेसने आणि इंडिया गठबंधनने त्यांना विरोध केला. आणि अशा पद्धतीने बिल जेव्हा हे पडलं, पास नाही झालं, बाहेर आल्यानंतर सर्व भाजपच्या आमच्या महिला खासदार भगिनी यांच्या हातामध्ये सर्व प्रोटेस्ट ते करत होते. बॅनर त्यांच्या याच्यात लगेच कुठून आले, म्हणजे यांना माहिती होतं, यांची पूर्वतयारी ती होती. फक्त हे संपूर्णपणे नाटक त्यांनी केलेलं आहे. त्यांना भारतातली आपली महिला भगिनी कधीही माफ करणार नाही. महिलांना ते काही एवढं कमी समजतात का की त्यांना समजत नाही. तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की नरेटिव्ह ते जे काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि इंडिया गठबंधनच्या विरोधात करता आहेत, हे त्यांना कधीही त्याच्यामध्ये ते सफल होणार नाही आणि त्याची किंमत त्यांना निश्चितपणे मोजावी लागेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. गृहमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील, दोघांनी सांगितलं होतं की प्रपोर्शन जे आहे ते कुठल्या स्टेट्सचं कमी होणार नव्हतं आणि त्यामुळे त्याचं वेटेज पण कमी होणार नव्हतं. तर हा जो एक साऊथ वर्सेस नॉर्थ डिवाइड करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप जो केला जातो, तर तो चुकीचा आहे. तुमचा टेक काय आहे? पहिले प्रथम जे बिल आहे जर तुम्ही बघितलं तर तिथे लिहिलं आहे फक्त की 543 वाढून 850 होतं, 850 होतील आणि ते 815 असे हे लिहिलं आहे. पण ते 50% त्या बिलमध्ये कुठेही उल्लेख नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा दोनदा अमित शहाजी त्यावेळेस त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रिप्लायमध्ये तुम्ही बघा ते फक्त जे दक्षिणेचे राज्य आहेत त्यांची आकडेवारी देत होते. पण उत्तर आम्ही समोरून सांगत होतो की उत्तर भारतीय जी राज्य आहेत त्यांची पण आकडेवारी द्या. आज काय त्यांनी ती आकडेवारी आपल्यासमोर मांडली नाही आहे. जे प्रपोर्शनेट इन्क्रीज होणार आहे वरच्या उत्तर राज्यांचे, कारण का तिथे पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे आणि जे साऊथचे स्टेट्स आहेत दक्षिण भारताचे त्यांनी पॉप्युलेशन बऱ्यापैकी कंट्रोल केलं आहे, म्हणून कदाचित त्यांना शिक्षा होते का काय ह्या माध्यमातून, असं एक डिस्पॅरिटी ह्या बिलच्या माध्यमातून दिसून येते. आणि म्हणून हे डिलिमिटेशनवर आपण खरं तर चर्चा करावी. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन च्या बिलाचा काळी मात्र संबंध नाहीये, हे खरं तर सगळीकडे येणं गरजेचं आहे. त्याचा उल्लेख पण नव्हता. मुख्यमंत्री म्हणतात डिबेट करायला मी तयार आहे कुठल्याही नेत्यासोबत, ओपन चॅलेंज केलं. आम्ही पण त्यांना ओपन चॅलेंज करतो. मुख्यमंत्री नाही, त्यांच्या बॉसना पण आम्ही ओपन चॅलेंज करतो. पहिले तर प्रेस समोर या प्रेसची प्रश्न घ्या आणि काँग्रेसच्या सगळ्या महिला, आम्ही इंडियाच्या सगळ्या महिला आणि तुम्ही एक जमत असेल तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बसवा. चला, योगीजी असतील, फडणवीसजी असतील, सगळे मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर आणि आम्ही काँग्रेसच्या फक्त महिला, तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि तुम्हाला आणि डिबेटला आम्ही चॅलेंज करतो तुम्हाला. आणि फडणवीस जी काही स्क्रिप्टेड सगळं वाचताय तुम्ही बघा, कालपासून त्यांचे जेवढे लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत त्यांची स्क्रिप्ट तयारच आहे आणि ती स्क्रिप्ट आता खरं तर लागू होत नाही, कारण का ते एक्सपोज झालेत ऑलरेडी, म्हणून ती त्याचा उपयोगच नाही आहे त्या स्क्रिप्टचा. एक टीका अशी आहे की SC ST ना जे एक्स्ट्रा आरक्षण मिळालं होतं त्याला त्याच्यामुळे विरोध झालाय आणि त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या. बघा, जातीय जनगणना जी आहे ती त्याची आम्ही वारंवार मागणी करतोय, त्याच्यातून सगळं स्पष्ट झालं असतं, पण ते त्याचा पण उल्लेख करत नाही आहे. तुम्ही सेन्सेस पण आम्हाला सेन्सेससाठी थांबत नाही आहात का, सेन्सेससाठी नाही थांबत आहात, म्हणून हे नॅरेटिव्हच होत नाही, हा विषयच होत नाही. आणि ते नेहमी तुम्ही बघा, ते नेहमी
त्याच्या विरोधात असतील, महिलांच्या विरोधात असतील, अनेक वेगळे वेगळे जे गट आहेत त्यांच्या विरोधातला ह्यांचा एक नॅरेटिव्ह. ह्यांना फक्त सत्ता पाहिजे, ह्यांना दुसरं काही नाही. मग काही येऊ दे देशाला, देशाचे तुकडे होऊ देत, आमची सत्ता तशीच राहिली पाहिजे. हा एक तुच्छ विचार त्यांचा जो आपल्याला दिसून येतो तो आज उघड पडला आहे. असं म्हटलेलं आहे की अबकी बार 400 बदलेंगे संविधान, हा भाजपचा नारा आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, 100%. कारण का हे जे काही ते करतायत ते असंविधानिक आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि त्यांना ती आकडेवारी त्याच्यासाठीच पाहिजे होती, कारण का त्यांना ते कायम सत्तेत राहायचं आहे. आणि ही जी अशी बिलं आहेत ती बुलडोज करून त्यांना सातत्याने पास करायचे. त्यांना वाटलं नव्हतं की इंडिया अलायन्सची 24मध्ये एवढी मोठी संख्या येईल. आणि आज त्यांना ते दिसतंय पार्लमेंटमध्ये जे काय होतं. आम्ही खूप मोठ्या प्रेशर घालून, आणि ही आमची पहिली विक्ट्री होती तसं बघितलं तर मागच्या 12 वर्षात, आणि जोरदार होती. काही न करता, वेलमध्ये नाही गेलो, आवाज नाही केला, चुपचाप आपण म्हणतो ना, शांततेत क्रांती घडली. मुख्यमंत्री असं म्हणतायत की महाराष्ट्रावर आम्ही सगळं जे आहे ते बसवणार आणि 1 करोड महिलांची स्वाक्षरी घेऊन जे आहे ते पाठवणार आहे. एकूण जर पाहिलं तर महाराष्ट्र आणि देशभरामध्ये काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे असं वातावरण भाजप तयार करून याला उत्तर कसं? नाही, मुख्यमंत्री जरी असं म्हणत असतील परंतु महिला याला संपूर्ण साथ देणार नाही. कारण महिलांना समजून आलेलं आहे की हे सर्व काय आहे. अर्धा तास काल मोदी साहेबांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये 86 वेळा काँग्रेसचं नाव त्यांनी घेतलं. ते म्हणतात काँग्रेसमुक्त भारत करायचं, तेच काँग्रेसचा प्रचार करतायत असं आम्ही म्हणतोय. 86 वेळा ही पद्धतच नाहीये. आणि प्रत्येक वेळी ते महिलांच्या बाबतीमध्ये सक्सेस होणार नाही. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, महिलांना आम्ही दाखवलं असं आम्ही समजतो. महिलांना सन्मानाने जगता यावं असं त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. प्रथमतः म्हणजे 73वी आणि 74वी जी अमेंडमेंट होती त्याच्यामुळे आज 15 लाख महिलांना देशभरात फायदा होतोय. तो काँग्रेसमुळे होतोय. त्यांच्या पण अक्रॉस पार्टी लाईन्स, बीजेपी असेल, सगळ्या पक्षांच्या महिलांना ती काँग्रेसची एक क्रांतिकारी अमेंडमेंट होती जी आदरणीय राजीव गांधींनी आणली. आज त्यांच्याच महिला सत्तेत ते महापौर बनू शकतात, कारण का आम्ही ती अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंट्रोड्यूस केली. आज एवढ्या महिलांचा त्या ठिकाणी फायदा होतोय. म्हणून त्यांनी 1 कोटी काय, त्यांनी पुरुषांची पण सह्या घ्याव्या, महिलांच्या पण घ्याव्या, सगळ्यांच्या घ्याव्या. ते काय 1 कोटी सत्ताधाऱ्यांना अवघड नाहीये जमा करणं. एकाची ते आता ट्रोलिंगमध्ये पण आपण बघतो की एवढे विचित्र नावं असतात, फेक अकाउंट, तर फेक सह्या घेतील. ती त्यांची मोडेस ऑपरेंडी करायचं असेल तोंडा शहरात अटीतटी लावल्यात. लाडक्या बहिणीची सगळी योजना ठप्प पडली आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी संजय गांधी निराधार योजना जी काँग्रेसची क्रांतिकारक योजना होती, ज्याच्यामुळे ती निराधारबाई वाट बघायची की माझे 1000 रुपये कधी येतात महिन्याची, ती बंद केली ती योजना. लाडकी बहीण म्हणजे हा किती तुम्ही अपमान करताय महिलांचा, तुम्ही किती वापर करताय. नेमकं इलेक्शन आलं की ह्यांचा जुमला, ह्यांचा धमाका किंवा ह्यांची अशी योजना येते. मग ह्याच्यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो महिलांचा? तुम्ही महिलांना ऑब्जेक्टिफाय करताय, तुम्ही तुच्छ समजताय, तुम्ही त्यांचा 100% तुम्ही राजकीय हेतुपुरस्सर वापर करण्याचा हा जो तुमचा प्रयत्न आहे तो इतका गलिच्छ राजकारणाचं ही जी कडे आपण वळतोय. महाराष्ट्राने असं एवढं वाईट राजकारण कधीच बघितलं नव्हतं, देशाने कधी बघितलं नव्हतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.